नमो बुद्धाय, जय भीम, जय संविधान, जय बहुजन, जय भारत. मित्रांनो, मला सांगण्यासाठी खूप आनंद होत आहे की येत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती येत आहे. 14 एप्रिल 1891 रोजी महुगाव येथे, इंदोर येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म झाला. माता भीमाईच्या पोटी सुभेदाराच्या घरी 14वा रत्न जन्माला आला. दलितांचा उद्धार करणार एक सितारा जन्माला आला. आ गए ऐसे नजारे लेकिन वैसा नजारा देखा नहीं. आ गए ऐसे नजारे लेकिन वैसा नजारा देखा नहीं. आसमान छाट के देखा लेकिन मेरे भीमराज जैसा सितारा देखा नहीं. येत्या 14 एप्रिलची खूप अशी जोरदार तयारी चालू आहे मित्रांनो. तर आज मी व्हिडिओ बनवतोय 10 एप्रिल 2025 रोजी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीची तयारी 70 ते 80% पूर्ण झालेली आहे. बघू शकता मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओही दाखवतोय, फोटोही दाखवतोय. 70 ते 80% बाबासाहेब आंबेडकर यांची जयंतीची तयारी झालेली आहे. प्रत्येक ठिकाणी गावामध्ये, शहरामध्ये, तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये, देशामध्ये, राज्यामध्ये प्रत्येक ठिकाणी फ्लॅग, बॅनर, फोटो प्रत्येक ठिकाणी लावण्यात येत आहे. प्रत्येक चौक हा तुम्हाला लाईटीने सजलेला दिसत आहे. प्रत्येक चौकामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे मोठमोठे स्टॅच्यू तुम्हाला आताही उभा झालेले दिसत आहेत. मोठमोठे बॅनर तुम्हाला बघायला मिळणार आहेत मित्रांनो, मिळत आहेत. तर 70 ते 80% जयंतीची तयारी झालेली आहे. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता, व्हिडिओ तुम्हाला दाखवतोय किती जोरदार पद्धतीने फक्त फ्लॅगची तयारी चालू आहे. तर विचार करा मित्रांनो, जयंतीचा खर्च हा किती असेल. निळ दिसतं सारं डीजेच्या मोर, नाचत आनंदाने जय भीमची पोर, आमच्या बापाची जयंती गाणं लाव जयंतीचा खर्च आम्ही नाही मोजत. गाणं भीमाचं, जयंतीचा खर्च आम्ही नाही मोजत. गाणं भीमाचं गाणं डीजेला वाजत. हो, भीमाचं गाणं डीजेला वाजत. येत्या 13 एप्रिलपासून डीजे सुरू होणार. तर 13 एप्रिलपासून तर मेच्या एंडिंगपर्यंत, मे 31 किंवा 30चा महिना असतो वाटते मी, तर शेवटपर्यंत तुम्हाला महाराष्ट्रामध्ये जयंती साजरी करताना दिसेल. एकच महापुरुष होऊन गेला, जगावर राज्य करून गेलाय, की ज्याची जयंती, ज्या महापुरुषाची जयंती महाराष्ट्रातच नव्हे, भारत देशातच नव्हे, तर एकूण 152 देशामध्ये जयंती साजरी केली जाते. किती? 152 देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 152 देशामध्ये जयंती साजरी केली जाते. आणि भारत देशाचा नाही सांगतो मी, फक्त महाराष्ट्राचा खर्च जयंतीचा एका दिवसाचा किती होतो? 300 ते 400 कोटी एका दिवसाचा जयंतीचा खर्च आम्ही नाही मोजत. गाणं भीमाचं जयंतीचा आम्ही कधीच खर्च मोजत, कारण त्या महापुरुषामुळे आम्ही आज इथे अशा मोठमोठ्या बंगल्यामध्ये, घरामध्ये राहता. त्या भीमाची पुण्य आमची सोन्याची बोटाला नव्हतं, मिळतं पोटाला, आता कमी नाही नोटाला. एवढं सगळं त्या महापुरुषांनी आपल्या 4 पोरं मातीत घातली. बोलताना सुद्धा माझ्या अंगाला काटा येतो मित्रांनो. स्वतःची 4 मुलं मातीत घातली, एक बायको मातीत घातली, रमाई. 36व्या वर्षी निधन झालं त्यांचं. 36 वर्षाच्या होत्या रमाई, त्यांचं निधन झालं. 4 पोरं मातीत घातली, 4 पोरांचं निधन झालं. तर पोरांकडे लक्ष दिलं नाही का? कारण त्यांचा समाज झुकलेला होता, त्यांचा समाज कुपोषित होता, त्यांच्या समाजाला वाले नव्हतं. ते वाले झाले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. बाबासाहेबांनी 4 मुलं मातीत घातली. बोलता पण येत नाही मित्रांनो, आवाज लागला जातो. एवढं दुःख ते येत आहे मित्रांनो, ते सांगतानाच काटा येतोय, शहारा येतोय अंगाला. 4 पोरं बाबासाहेबांची वारली. एकच मुलगा वाचला, तो म्हणजे यशवंत. आणि त्या यशवंताची आपण वंशज बघत आहोत.
त्यांना आपण सूर्यपुत्र म्हणतो, भैयासाहेब देखील म्हणतो. त्यांची 3 पुत्र आहेत. बाळासाहेब आंबेडकर म्हणजेच प्रकाश आंबेडकर, दुसरे भीमराव आंबेडकर, तिसरे अन्नराज आंबेडकर. हे त्यांची मुलं आहेत. त्यांची मुले पण आहेत, त्यांच्या मुलींचं नाव काय आठवत नाही. म्हणजे एवढी त्यांची संतान आहेत, त्यांची वंशज आहेत. म्हणजे बाबासाहेबांचे वंशज आत्ताही देखील आहेत, आपल्यासाठी लढतायत, झटतायत. तर आपण त्यांना साथ दिली पाहिजे मित्रांनो. आपण प्रत्येकाला साथ देऊन बघितलं, प्रत्येक नेत्याला, प्रत्येक RPIच्या नेत्याला साथ दिली. प्रत्येक सेना, भाजप, काँग्रेस, A to Z जेवढे महाराष्ट्रामध्ये देशामध्ये पक्ष आहेत त्या सगळ्यांना आपण साथ देतो. काय होते आपल्याला? काहीच होत नाही. उलट बाबासाहेबांनी लिहिलेल्या संविधानाचा बळी घेता येते लोक, काही होत नाही. तर त्यांच्या जयंतीला तुम्हाला निर्धार करायचा असेल तर त्यांचे संविधान वाचवण्यासाठी निर्धार करा. नाचा, डीजेवर नाचा, सगळं एन्जॉय करा, पण ते संविधान वाचवण्यासाठी रस्त्यावर उतरा मित्र. संविधान हे 1970 जेव्हापासून लागू झालं नाही तेव्हापासून संविधानावर हमले सुरू आहेत मित्रांनो. मी कोणत्याही एका पक्षाला विरोध करणार नाही, कारण जेवढे सत्तेवर बसलेत ना, मग ते BJP असो, काँग्रेस असो, हे बाबासाहेबांच्या विचाराचे लोक नव्हते, ना होती, ना आहेत, ना राहतील. हे कधीच नाही. हे नेहमी बाबासाहेबांच्या विरोधात गेले. बाबासाहेबांना संविधान सभेमध्ये येण्यासाठी काँग्रेसने पूर्ण दार बंद केले होते मित्रांनो. कोणी? सरदार पटेल, महात्मा गांधी, म्हणजे काँग्रेसच्या प्रत्येक लिडरनी दार बंद केले होते की हा आंबेडकर काँग्रेसच्या म्हणजे संविधान सभेमध्ये नाही आला पाहिजे. त्यांना माहिती होतं की हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे अर्थतज्ञ, संविधानप्रेमी, घटनातज्ञ, सगळ्या संविधानाचा अभ्यास केलेले नेते होते. तर त्यांना या संविधान सभेमध्ये येऊ द्यायचं नव्हतं, पण ते निवडून आले. महाराष्ट्रातून नव्हे तर आता तर बांगलादेश आहे ना, तिथून निवडून आले होते बाबासाहेब. नंतर ते बांगलादेश झालं. तर एवढं हाल अपेष्टा सहन करून बाबासाहेबांनी आपल्याला एवढं घडवलं. तर आपण त्यांचं एक दिवस नाही तर 2 महिने आपण त्यांची जयंती साजरी करतो प्रत्येक ठिकाणी. झालीच पाहिजे ना मित्रांनो. एवढा महापुरुषाने आपल्याला बलिदान, स्वतःचं बलिदान देऊन त्या समाजासाठी झटलेत. 65 वर्ष जगले. 65 एवढा मोठा महापुरुष फक्त 65 वर्ष जगला. जर अजून 10 वर्ष जगले असते ना बाबासाहेब, या देशाला बौद्ध माहिती केलंच असतं. पण सगळ्या आपल्या बहुजनांचे, परत भारत देशाच्या प्रत्येक नागरिकाच्या घराला सोन्याचे दार असते. एवढा महान काम करून गेले असते, पण काय करणार, त्याला नियती नाही, काळाने साथ दिली नाही. 6 डिसेंबर 1956 रोजी त्यांचा निर्वाण झाला. तर प्रत्येक जिल्ह्यामध्ये, तालुक्यामध्ये, देशामध्ये, राज्यामध्ये जयंती साजरी झाली आहे. अमेरिकेमध्ये सुद्धा जयंती साजरी करतात. एकूण 152 देशामध्ये बाबासाहेब यांची जयंती साजरी करतात. केलीच पाहिजे, कारण त्याचं नावच एवढं मोठं होतं. तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. सगळ्यांना कळू द्या की महापुरुष कोण होते, बाबासाहेब कोण होते. आणि बाबासाहेबांनी कधीही कुठेही लिहून ठेवलं नाही की माझ्या समाजासाठी मी काम केलंय. त्यांनी समाजासाठी केलंय, मी म्हणत नाही की त्यांनी केलं नाही, पण त्यांनी प्रथमतः आणि अंतिमतः म्हणले की मी भारतीय आहे. आणि त्यांनी भारत देशासाठी सुद्धा काम केलेले आहे, बहुजनांसाठी काम केलेले आहे, भारत देशातील प्रत्येक नागरिकासाठी काम केले. बाबासाहेबांना ब्राह्मणांनी, मनुवाद्यांनी त्रास दिला आहे, पण त्या संविधानामध्ये बाबासाहेबांनी त्रास नाही दिला. सगळ्यांना समान अधिकार दिले. अंबानीपासून तर रस्त्यावरच्या भिकारीपर्यंत सगळ्यांना मतदानाचा अधिकार दिला. प्रत्येकांना समान चौकटीमध्ये बसवले बाबासाहेबांनी संविधानामध्ये. जिथं 12-12, 14-14 तास तुमचे कामाचे होते, तिथे 8 तास करण्यात आले. ज्या कामगारांना सुट्टी मिळत नव्हती त्यांना सुट्टी रविवारची करण्यात आली. ज्या कामगारांना कुठे जायचं असेल, बाहेर जायचं असेल, त्यांना भर पगारी रजा मिळत नव्हती, ती भर पगारी रजा देण्यात आली बाबासाहेबांना. ज्या स्त्रियांसाठी बोलावं तेवढं कमी आहे. बाबासाहेबांनी हिंदू कोड बिलसाठी राजीनामा दिला होता.
हिंदू कोड बिलमध्ये खूप सारे असे कायदे होते स्त्रियांसाठी, स्त्रियांच्या हक्क अधिकारासाठीचे. स्त्रियांना पुरुषांबरोबर खांद्याला खांदा लावून काम करण्याची संधी बाबासाहेबांनी दिली. स्त्रियांसाठी त्यांच्या प्रसूती काळामध्ये, म्हणजे 6 महिन्याचा जो काळ असतो ना, त्या काळामध्ये बाळ जन्माला आल्यानंतर त्या काळामध्ये बाबासाहेबांनी स्त्रियांसाठी भर पगारी रजा देण्यात आली. भर पगारी रजा, घरी बसल्या 6 महिने फुकट पगार, हे बाबासाहेबांनी स्त्रियांसाठी काम केले. असे खूप काम आहेत मित्रांनो, सांगायला गेले मी खूप काम आहेत. माझ्याहून तर अनेक व्हिडिओ यूट्यूबला येऊन पडलेले आहेत, तरीही मी सांगतोय स्त्रियांसाठी, देशांच्या प्रत्येक नागरिकासाठी बाबासाहेबांनी काम केलं. तर प्लीज त्यांना जातीमध्ये बनवू नका. ते शूद्र कधीच नव्हते, ते देशासाठी लढले. या जाती तयार करणारे हे मनुवादी ब्राह्मण लोक, यांनी या जाती तयार केल्या. तर त्यांना जातीमध्ये बनवू नका. ते भारत देशाचे नेते, त्यांना भारत देशाचाच चेहरा म्हणून बघा. एकदा बघा आणि त्यांना वाचा, तर तुम्हाला कळेल की बाबासाहेब हे कोण होते आणि काय होते. मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो की त्यांना जातीमध्ये प्लीज गणू नका आणि त्यांची जयंती प्रत्येक नागरिकाने साजरी करावी. फक्त व्हॉट्सअप स्टेटस पुरतीच नव्हे, तर घरी बाबासाहेबांचा पुतळा लावून, ते फोटो लावून त्यांची जयंती साजरी करावी. त्यांचे विचार वाचावे. फोटो तुम्ही लावा किंवा नका लावू, पण बाबासाहेबांचे विचार वाचा. फोटो लावण्याने कोणी बाबासाहेबांना मानेल असं होत नाही. तुम्ही त्यांना वाचा, नंतर तुम्ही स्वतः त्यांचा फोटो लावाल, नंतर स्वतः तुम्ही त्यांची माफी मागाल की सॉरी बाबासाहेब, आम्ही इतके दिवस तुम्हाला इग्नोर केलं, तुम्हाला फक्त जातीपुरतंच गणलं, एक जातीपुरतंच तुम्हाला ठेवलं, आम्ही तुम्हाला आमचं मानलंच नाही. ते तुम्हाला वाचल्यानंतर कळेल बाबासाहेब. तर तुम्ही बाबासाहेब नक्की वाचा आणि त्यांच्या विचाराकडे वाटचाल करा. बाबासाहेबांनी कधीच कोणत्या जातीचा अपमान केला नाही. त्यांनी हिंदू धर्म सोडला, पण हिंदू धर्माला त्यांनी शिव्या दिल्या नाही. हिंदू धर्म त्यांनी का सोडला? मला माहिती आहे, भारत देशातले 90% लोक बाबासाहेबांचा का विचार करतात, कारण त्यांनी बाबासाहेबांनी हिंदू धर्म सोडला म्हणून. हिंदू धर्म सोडण्याचं कारण होतं मित्रांनो, बाबासाहेब एवढे महान विद्वान होते, त्यांना बॅरिस्टर झाले, मोठमोठे शिक्षण, त्यांनी डिग्र्या घेऊन भारत देशामध्ये आले, तरी त्यांना अधिकार, म्हणजे त्यांच्याकडे योग्य वागणूक मिळत नव्हती. त्यांना शूद्र म्हणून वागणूक मिळत होती, खालच्या जातीचं म्हणून वागणूक मिळत होती. तर मग बाबासाहेब एवढे शिकले, त्यांना अशी वागणूक मिळते, पाणी त्यांना दिलं जात नव्हतं, त्यांना कुठलं शाळेमध्ये बसून दिलं जात नव्हतं. एवढे भयानक त्यांचे जातीवादीमध्ये वागणूक केली जात होती. मग बाबासाहेबांनी विचार केला, माझ्या संगतीच ही अशी वागणूक होते, तर माझ्या समाजाचे काय हाल होत असते, माझ्या बहुजन समाजाचे काय हाल होत असते. बाबासाहेबांनी विचार केला. मग बाबासाहेबांनी वाट बघितली. बाबासाहेबांनी घोषणा केली होती, कधी 1935 रोजी, 13 ऑक्टोबर 1935ला घोषणा केली होती, मी हिंदू धर्म जन्माला आलो, पण हिंदू धर्म मरणार नाही. पण बाबासाहेबांनी 20 ते 25 वर्ष वाट बघितली की हिंदू धर्म आम्हाला स्वीकारेल, पण नाही स्वीकारलंच नाही. बाबासाहेबांनी हिंदू मनांना मनवण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले नाही, पण त्यांनी घोषणा केली. 20 ते 25 वर्ष त्यांनी वाट बघितली की हे आम्हाला स्वीकारतील म्हणून. बाबासाहेबांनी तोपर्यंत अभ्यास केला इतर धर्माचा, की कुठला धर्म आम्हाला योग्य वाटेल. पण जर हिंदू धर्माने स्वीकारला असताना तर बाबासाहेब कधीच बुद्ध धर्माकडे वळाले नसते. आणि बाबासाहेब यांनी जाता बुद्ध धर्माकडे जाता हिंदू धर्मांना कधीही शिव्या दिल्या नाही, कधीही काय बोलले नाही. फक्त ते बोलले, त्यांनी त्या 22 प्रतिज्ञा पाळा म्हणले. आता त्या 22 प्रतिज्ञेमध्ये आता बहुजनांना मंदिरामध्ये इंटरेस्ट नव्हते, तर मित्रांनो ते बाबासाहेब मंदिरामध्ये जा असं का म्हणतील? बहुजनांना विरोधच करतील ना. त्यांनी मंदिराचा विरोध नाही केला, त्यांनी मनुवादांचा विरोध केला. देव कधीच बोलत नव्हता की तुम्ही मंदिरात, देव कधीच बोलला नाही की तुम्ही मंदिरात येऊ नका. मंदिरात नका येऊ बोलणारे ब्राह्मण होते, मनुवादी होते. त्यांच्यामुळे बाबासाहेबांना धर्म सोडावा लागला, बाकी काहीही कारण नव्हतं. बाबासाहेबांना कोणाचाही त्रास नव्हता, ना देवाचा त्रास होता, ना मंदिराचा त्रास होता.
बाबासाहेबांना फक्त आणि फक्त इथल्या मनोवाद्यांचा त्रास होता. तर तो त्रास दूर करण्यासाठी त्यांनी स्वतःलाही आणि त्यांच्या समाजालाही बाहेर काढलं आणि बुद्ध धम्म दिला, शांतीचा मार्ग दिला. बाबासाहेबांनी कुठल्याही धर्माला शिव्या दिल्या नाही. हे तुम्ही जाणून घ्या मित्रांनो. कारण भारत देशातील प्रत्येक नागरिक हा हिंदू आहे. त्यांना वाटते की बाबासाहेबांनी हिंदू धर्म सोडा. पर बाबासाहेब म्हणले की गौरी गणपती इत्यादींना देव मानू नका, त्यांची उपास करू नका. ते का बोलले, कशामुळे बोलले, त्याचं कारण मी तुम्हाला सांगितलंच आहे. कारण मंदिरामध्ये त्यांना एंट्रीच नव्हती, त्यांना मानण्याचा अधिकारच देत नव्हते मनुवादी. तर बाबासाहेब का म्हणले की कारण तुम्ही बुद्धाकडे वळालेत ना, मग बुद्धाचीच व्हा. तुम्हाला जिथं मान सन्मान मिळत नाही तुम्ही तिथं जाता कशाला. त्यामुळे बाबासाहेबांनी त्या 22 प्रतिज्ञा दिल्या. मग आता कुठं ती प्रगती होत आहे, आणि ती प्रगती फक्त शहरा ठिकाणी मित्रांनो. शहरा ठिकाणी, गाव ठिकाणी तुम्ही तीच परिस्थिती तुम्हाला बघायला मिळेल. आत्ता देखील जातीमध्ये लग्न लावून देतात. मराठ्याची बुद्धांना जमत नाही, बुद्धांची मराठ्यांना जमत लग्न केलेलं. मग योग्यच म्हणावं लागेल ना बाबासाहेबांनी धर्म सोडा म्हणून. बाबासाहेबांना हे खालच्या जातीची मानायची, मग बाबासाहेबांचं चुकलं कुठं मला सांगा. आणि तुम्हाला वाटत असेल बाबासाहेब जातीवादी आहेत, तर तुम्ही एकदा बाबासाहेबांना वाचा, तुम्हाला स्वतःला कळेल की बाबासाहेब जातीवादी होते की कसे होते. तुम्ही स्वतः त्यांच्या प्रेमामध्ये पडाल बाबासाहेबांच्या, तुम्हाला कळेल. तर तुम्ही नक्की बाबासाहेबांना वाचा, नंतर त्यांना माना. मी म्हणत नाही की आत्ता माना, तुम्ही वेळ घ्या, वाचा, त्यांना जाणून घ्या. त्यांना जाणून घेतल्यानंतर त्यांना माना. एवढंच मी सांगू इच्छितो. आणि त्यांची जयंती साजरी करा. पहिलं वाचून घ्या, त्यांना माहिती करून घ्या, नंतर जयंती साजरी करा. आणि जे बाकीचे बहुजन समाज आहेत तर जयंती साजरी करताच आहेत. भारत देश जयंती साजरं करतोयच. पूर्ण भारत देशच नव्हे तर पूर्ण 152 देशामध्ये त्यांची जयंती साजरी होते. त्यांना जातीमध्ये गणू नका. मी परत सांगतो तुम्हाला. एवढंच मी तुम्हाला सांगू इच्छितो. तर व्हिडिओ कसा झाला नक्की कमेंटमध्ये कळवा. आणि सगळीकडे जयंती साजरी होत आहे, त्याचा फार आनंद होतो. सगळ्यांनी साजरी करा, त्यांना आपलंसं माना. बाबासाहेब कुठल्याही जाती धर्माचे नव्हते, ते प्रथम आणि अंतिमतः भारतीय होते. एवढंच मी तुम्हाला सांगू इच्छितो. तर चला, व्हिडिओ कसा झाला नक्की कमेंटमध्ये कळवा. आवड असेल नक्की लाईक करा, शेअर करा. चॅनल जर नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा. तर चला, भारतरत्न, विश्वरत्न, सिम्बल ऑफ नॉलेज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सगळ्या भारतीयांना, देशवासियांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा माझ्याकडून आणि माझ्या परिवाराकडून. चला, नमो बुद्धाय. जय भीम, जय भारत, जय संविधान, जय बहुजन. चला, बाय.